Namaskar. Hello. I am Sheetal. And I am Suhani. In today's video, we are going to learn classroom sentences. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासरूम मध्ये यूज केली जाणारी सेंटेन्सेस आपण शिकणार आहोत, मुलांना शिकवणार आहोत. जी मुलं रोज बोलत असतात टीचर सोबत, जसे की मी आत येऊ का, मी काल गैरहजर होतो, किंवा आज ती ॲब्सेंट आहे, माझा होमवर्क राहिला आहे, मी माझी नोटबुक आणायचं विसरलाय. अशा प्रकारचे सेंटेन्सेस मुलं इंग्रजीत कशी बोलतील. कारण काय होतं, इंग्लिश मीडियमला मुलं जातात पण ते बोलतात तिथं आपल्या मातृभाषेत. कारण त्यांची प्रॅक्टिस नसते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही सेंटेन्सेस तुम्हाला रोजच क्लासमध्ये यूज करायचे आहेत. म्हणजे काय, तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. हे सेंटेन्सेस तुम्ही आता नोटबुक मध्ये लिहून काढा आणि ते 2-3दा वाचून काढा. म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही क्लासमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला ही सेंटेन्सेस युजफुल होतील. ही सेंटेन्स बोलायची, तुम्ही आज थोडी मिस्टेक करणार बोलायला, पण उद्या तुम्ही ते बरोबर बोलणार, किंवा परवा तरी तुम्ही फ्लुएंट बोलणार. म्हणून कीप प्रॅक्टिसिंग. चला तर मग लेट्स स्टार्ट. सुप्रभात मॅडम, मी आत येऊ शकते का? Good morning, ma'am. May I come in? माफ करा, मला आज थोडा उशीर झाला. I am sorry. I am little late today. ती आज गैरहजर आहे. She is absent today. मी काल गैरहजर होते. I was absent yesterday. मी साची सोबत बसू शकते का? May I sit with Sachi? मी पाणी पिऊ शकते का? May I drink water? मी हात धुवू शकते का? May I wash my hands? मी वॉशरूम जाऊ शकते का? May I go to washroom? किंवा तुम्ही बोलू शकतात मे आय गो टू टॉयलेट. नेक्स्ट, मी हे वाचू शकते का? May I read this? तर अशा पद्धतीने जेव्हा मुलांना परमिशन घ्यायची असते तेव्हा ते मेचा यूज करून पुढे जे बोलायचंय ते बोलू शकतात. जसं की मे आय ड्रिंक वॉटर, मे आय कम इन, मे आय गो टू वॉशरूम, या पद्धतीने. मी हे कचरा पेटीत फेकू शकते का? May I throw it in the dustbin? साची मला परत परत त्रास देत आहे. Sachi is bothering me again and again. किंवा साची इज डिस्टर्बिंग मी अगेन अँड अगेन, या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. तू मला का त्रास देत आहेस? Why are you disturbing me? मला त्रास देणं बंद कर. Stop disturbing me. किंवा तुम्ही बोलू शकता स्टॉप इरिटेटिंग मी. मी माझी जागा बदलू शकते का? May I change my seat? माझी पेन्सिल शार्प केली नाहीये. My pencil is blurred. मी माझी पेन्सिल शार्प करू शकते का? May I sharp my pencil? कुणीतरी माझी पेन्सिल घेतली आहे. Somebody has taken my pencil. कुणीतरी माझं नवं खोड रबर चोरून घेतलाय. Somebody has stolen my new eraser. ती अजून लिहित आहे. She is still writing. कृपया माझी वही तपासा. Please check my notebook. मी एक प्रश्न विचारू शकते का? May I ask you a question? मला उत्तर माहिती आहे. I know the answer. याचा अर्थ काय आहे? What does it mean? माझ्याकडे पेन्सिल नाही आहे. I don't have a pencil. मी तुझे पेन घेऊ शकते का? Can I borrow your pencil? मला तुझ्याशी बोलायचे नाही आहे. I don't want to talk to you. कुणीतरी पाणी सांडलाय. Someone has spilled the water. माझी बॅग ओढू नको. Don't pull my bag. ती माझी बॅग ओढत आहे. She is pulling my bag. ती माझ्याकडे कागदाचे गोळे फेकत आहे. She is throwing paper balls at me. माफ करा मॅम, मी आता असं नवीन करणार नाही. Sorry ma'am, I will not do this again. ती मला रांगेतून बाहेर काढत आहे. She is pushing me out of the line. किंवा ती मला रांगेतून धक्का देत आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. शी इज पुशिंग मी आउट ऑफ द लाईन किंवा आउट ऑफ द क्यू. माझी आई येऊन गेली आहे. My mother has come. मी बाहेर जाऊ शकते का? Can I go out? होमवर्क काय आहे? What is the homework? मॅडम, तुम्ही आज कुठला Okay. Done. Now I am going to play. पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण पुढची सेंटेन्सेस अजून बघणार आहोत. हा व्हिडिओ खूपच युजफुल आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. आता पुढची सेंटेन्सेस आपण बघूया बोर्डवरती. स्टे ट्यून. आय होप तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय करत असणार आणि व्हिडिओला आधीच तुम्ही लाईक सुद्धा करून घेतलं असेल. त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते कॉमेंट नक्की करा. तुमच्या कॉमेंट रीड करायला आम्हाला खूपच प्रचंड आवडत असतं, म्हणून तुमचं मत नक्की कळवा.
तर आता आपण बघणार आहोत अजून पुढची सेंटेन्सेस. ही सेंटेन्सेस सुद्धा खूपच महत्त्वाची आहेत. जेव्हा मुलांना टीचर कडून लीव्ज मागायचे असतात, सुट्ट्या मागायच्या असतात, तेव्हा ते कसे मागतील इंग्रजीमध्ये ते बघूया. तर सेंटेन्स आहे, सर मला पुढच्या आठवड्यात काही दिवस सुट्टी घेता येईल का हे विचारायचे होते. म्हणजे काही एक्झाम वगैरे तर नाहीये ना, मला सुट्टी तर घेता येईल ना हे विचारायचे होते. असं जेव्हा आपण मुलगाला म्हणजे असं जेव्हा एक स्टुडंटला टीचरला विचारायचं असेल, तुम्ही तर सर, मॅडम, टीचर बोलू शकता. सर आय वॉन्टेड टू फाइंड आउट इफ आय कुड टेक लीव फॉर अ फ्यू डेज इन द नेक्स्ट वीक. म्हणजे मला विचारायचे होते, किंवा तुम्ही बोलू शकतात आय वॉन्टेड टू आस्क पण बोलू शकतात, पण हे जास्त पोलाइट आहे. आय वॉन्टेड टू फाइंड आउट इफ आय कुड टेक लीव फॉर अ फ्यू डेज इन द नेक्स्ट वीक. म्हणजे फ्यू डेज म्हणजे काय, काही दिवस. आय कुड टेक लीव म्हणजे मी लीव घेऊ शकेल का, या पद्धतीने तुम्ही विचारू शकतात. आता तुम्ही लीव घेऊ शकतात का हे तर विचारून घेतलं, पण सर लगेच नेक्स्ट क्वेश्चन काय करतील की लीव का हवे आहेत, तर त्याचं रिझन तुम्ही कसं सांगणार बघूया. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न असल्याने मला सोमवार ते शुक्रवार सुट्टी हवी आहे. किंवा माझ्या लहान बहिणीचे, तुम्हाला जे हवं ते तुम्ही लावू शकतात. ही सेंटेन्सेस नोट करून घ्या मित्रांनो, खूपच युजफुल सेंटेन्सेस आहेत. तर ते इंग्लिशमध्ये कसं बोलणार, आय नीड लीव फ्रॉम मंडे टू फ्रायडे म्हणजे सोमवार ते शुक्रवार, ॲज माय एल्डर सिस्टर इज गेटिंग मॅरिड. किंवा ॲज माय यंगर सिस्टर इज गेटिंग मॅरिड. लहान बहीण असेल तर यंगर, सिस्टर असेल तर बहीण असेल तर सिस्टर, भाऊ असेल तर ब्रदर. या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. आय नीड लीव फ्रॉम मंडे टू फ्रायडे ॲज माय एल्डर सिस्टर इज गेटिंग मॅरिड. नेक्स्ट आहे, मी माझा गृहपाठ पूर्ण करू शकलो नाही. I could not complete my homework. I could not complete my homework. मला माफ करा मॅडम, काल माझं खूप डोकेदुखी झाली होती म्हणून मी होमवर्क करू शकलो नाही. मला माफ करा, काल माझं खूप डोकेदुखी झाली, किंवा काल मला खूपच डोकेदुखी होती. तर तुम्ही बोलू शकता आय एम सॉरी मॅम, आय हॅड सिव्हिअर हेडेक येस्टरडे. आय एम सॉरी मॅम. त्याच्यानंतर मी मधल्या सुट्टीपर्यंत गृहपाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. हे मुलं नेहमी बोलत असतात की मी आता करून टाकेल किंवा प्रयत्न करेन. मधल्या सुट्टीपर्यंत बोलायचं असेल तर तुम्ही बोलणार आय विल ट्राय टू कम्प्लीट द होमवर्क बाय रिसेस. जी आपली मधली सुट्टी पडत असते त्याला आपण काय म्हणत असतो इंग्रजीमध्ये, रिसेस. आय विल ट्राय टू कम्प्लीट द होमवर्क बाय रिसेस. मॅडम आज तुम्ही कुठला विषय शिकवणार, किंवा मॅडम आज तुम्ही कुठलं चॅप्टर शिकवणार असं आपण विचारतो, तर ते तुम्ही विचारू शकता टीचर विच टॉपिक विल यू टीच टुडे, किंवा टीचर विच चॅप्टर विल यू टीच टुडे. या पद्धतीने. मी माझं इंग्रजीचं पुस्तक आणायचं विसरून गेलो आहे. आता मुलं नेहमी अशा पुस्तकं, नोटबुक्स विसरत असतात, तर ते बोलू शकतात तेव्हा आय फॉरगॉट टू ब्रिंग माय इंग्लिश बुक, किंवा मॅथ बुक, किंवा मॅथ नोटबुक. या पद्धतीने तुम्हाला हवं त्या पद्धतीने सेंटेन्स फॉर्मॅट करू शकता. तुमचे जे वस्तू असतील ते तुम्ही ऍड करू शकतात, पण बोलायचं तर तुम्हाला इंग्रजीमध्येच आहे. इंग्रजीतच तुम्ही आजपासून हे सेंटेन्स नोट करून घ्या. टीचर सोबत तुम्हाला टीचरला काही विचारायचं असेल तर तुम्ही ह्या सेंटेन्सची मदत घ्या. ही सेंटेन्सेस बोलण्याचा प्रयत्न करा. काल मी माझा गृहपाठ नाही करू शकलो कारण मी आजारी होतो, किंवा कारण मला ताप होता. अशी तर मुलं नेहमी कारण देत असतात, तर ते बोलू शकतात आय कुड नॉट कम्प्लीट माय होमवर्क बिकॉज आय हॅड फीवर येस्टरडे, किंवा आय वॉज इल. एवढं पण बोलू शकतात. आय वॉज इल, मी आजारी होतो असंही बोलू शकतात. किंवा मला ताप होता असं बोलायचं असेल तर बोलणार आय कुड नॉट कम्प्लीट माय होमवर्क बिकॉज आय हॅड फीवर येस्टरडे. मी माझा गृहपाठ पूर्ण केलाय. आता ज्या मुलांचा गृहपाठ पूर्ण झालेला असतो ना ते खूपच असं उत्साहामध्ये सांगत असतात मी माझा गृहपाठ पूर्ण केलाय. म्हणजे काय, ज्यांनी केला नाही त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, त्यांना पनिशमेंट भेटायला पाहिजे. तर ते बोलू शकतात I have completed my homework. I have completed my homework. किंवा तुम्ही हे सेंटेन्स असंही बोलू शकता I have done my homework. Completed किंवा done. या पद्धतीने.
तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सारे सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये क्लासमध्ये कसे बोलायचे, टीचरला काही परमिशन मागायची असेल टीचरची तर ती कशी विचारायची इंग्रजीमध्ये, अशा पद्धतीने आपण खूप सारे सेंटेन्सेस आज शिकलो आहोत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगितलं सुद्धा असेल, या व्हिडिओला लाईक सुद्धा केलं असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सेंटेन्सेस नोट करून घेतली असतील आणि नसतील केली तर मी थोडं साईडला होते. तुम्ही आताच व्हिडिओ पॉज करून ही सगळी सेंटेन्सेस नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर ही सेंटेन्सेस बोलायला कामात येतील. किंवा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात किंवा हाच व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकतात आणि मी जसे सेंटेन्स बोलते तसेच लगेच तुम्हाला ते रिपीट करायचे आहे, माझ्या मागे लगेच बोलायचं आहे. जसं की आय हॅव कम्प्लीट माय होमवर्क, तर तुम्ही लगेच माझ्या मागे बोलणार आय हॅव कम्प्लीट माय होमवर्क किंवा आय हॅव डन माय होमवर्क. अशा पद्धतीने व्हिडिओ चालू असतानाच तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल, कारण आपण नंतर कंटाळा करत असतो किंवा नंतर आपण विसरून जात असतो. म्हणून आत्ताच्या आत्ता जर करणार तर त्याचा फायदा होतो खूपच. तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा. थँक्यू सो मच.